नमस्कार, मी ॲडव्होकेट माधव कायदा व्हिजनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। याआधी मी वडिलोपार्जित संपत्तीच्या हक्कासंदर्भाने व्हिडिओ बनवला होता। त्यातून काही जणांनी मला प्रश्न विचारला, त्या प्रश्नाचे उत्तर मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये देत आहे। पहिल्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ अवश्य पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ बघा, समजायला सोपं जाईल। जसे की मी अगोदरच्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे की अनेकदा लोकांमध्ये मालमत्तेशी संबंधित नियम आणि कायद्याबाबत माहितीचा अभाव पाहायला मिळतो, त्यामुळे त्यांचेच नुकसान होते। मालमत्ता किंवा संपत्तीच्या संबंधित नियमामध्ये लोक अडकून जातात। मालमत्तेशी संबंधित वाद सहसा माहितीच्या अभावामुळे उद्भवतात। अशा परिस्थितीत मालमत्तेशी संबंधित नियम आणि कायद्याबाबत लोकांना सामान्य समज असणे आवश्यक आहे। वडिलोपार्जित संपत्तीवर 4 पिढ्या दावा करू शकतात, पण दावा करण्यासाठी ठराविक वेळ देण्यात आलेली आहे। त्यानंतर वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क नष्ट होतो। मुदत संपल्यानंतर वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क नष्ट होतो। वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करण्याचा कालावधी, त्याचा एक कालावधीचा कायदा आहे, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये लिमिटेशन ऍक्ट म्हणतो। ह्या कालावधीच्या कायद्यानुसार फक्त 12 वर्षापर्यंत वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा केला जाऊ शकतो। एखाद्या मालमत्तेवर आपला वडिलोपार्जित हक्क असेल आणि मृत्यूपत्रातून चुकीच्या पद्धतीने बाहेर केले गेले आहे असे वाटल्यास ती व्यक्ती 12 वर्षाच्या आत माननीय न्यायालयात जाऊन दाद मागू शकतो। पण विहित कालावधीत व्यक्ती दावा करण्यासाठी अयशस्वी झाला तर त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क नष्ट होईल। त्यानंतर त्या व्यक्तीकडे वैध कारण असेल तर आणि तरच न्यायालय म्हणणे ऐकेल किंवा मालमत्ता हातातून काढून घेतली जाईल। वडिलोपार्जित संपत्तीवरील हक्क काढून घेतला जाऊ शकतो का? तर याचे उत्तर आहे नाही, कारण असं करणं सोपं नाही। पालक केवळ त्यांनी कमावलेल्या मालमत्तेतूनच मुलांना हक्क नाकारू शकतात। मात्र न्यायालयाने काही अपवादात्मक परिस्थितीत मुलाला वडिलोपार्जित मालमत्तेतून बाहेर काढण्याची परवानगी दिल्याची काही प्रकरणं पाहिली आहेत, ज्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतील। असे असले तरीही न्यायालय निर्णय पालकांच्या बाजूने देईल हे 100% मात्र निश्चित नाही। त्यामुळे वडिलोपार्जित संपत्तीला मुदत दिलेली आहे हे मात्र नक्की।